श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की गुरुमाऊलींनी सांगितलेला हा एक उपाय पहा की प्रत्येक आईने फक्त हे काम करा म्हणजे मुलांच्या शिक्षणात येणारे सर्व विघ्न, बाधा, संकटे दूर होतील. आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. कारण पहा, बऱ्याचशा वेळेला पहा आपण मुलांसाठी हे करतो ते करतो, म्हणजे पहा मुलांना चांगल्या शाळेत टाकतो, मुलांना क्लास लावतो, सगळ्या गोष्टी करतो. पण पहा हे जे उपाय असतात ना, आता हे स्वामी गुरुमाऊलींनी जे सांगितलेलं आहे ना, हा उपाय हा आपल्याला तर जे जे केंद्रामध्ये जातात ना, स्वामी समर्थ केंद्रामध्ये जातात त्यांना सर्वांना माहिती असेल की हा उपाय आपण अमावस्येच्या नंतर 5व्या दिवशी म्हणजे पहा पंचमी तिथी जी असते ना, तर पंचमी तिथीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा असतो. ही दर महिन्याला पंचमी तिथी ही येत असते. अमावस्येनंतर 5व्या दिवशी ही पंचमी तिथी येत असते आणि ही आपल्याला केंद्रामध्ये सांगितल्यानंतर आठवण करून आता आपण कसं सातत्याने जर केंद्रामध्ये जात राहिलो तर आपल्याला तिथे ही गोष्टी बऱ्याचशा माहिती होतात. आणि मग मला जे काही तिथे कळतं म्हणजे आपल्याला हे केलं पाहिजे मुलांसाठी, ते केलं पाहिजे आपल्या कुटुंबासाठी, पितृदोषासाठी असं केलं पाहिजे, म्हणजे जे जे सांगतात थांबण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ग्रहकलह अशा सगळ्या घरातली भांडणतंट थांबण्यासाठी ते सेवा तिथं सांगितल्या की मग मी ते आपल्याला सेवा सांगत असते. आपल्या चॅनलवरती मी त्याचा व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला त्या सेवा सांगत असते की कसं काय करायचं काय नाही. आता मी याआधी पण हा व्हिडिओ बनवलेला आहे की गुरुमाऊलींनी सांगितलेला हा एक अनुभवसिद्ध उपाय जो आहे, तर याच्यावरती मी पहिला पण व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपल्याला याच्यासाठी काही वस्तू पण वेगळ्या अशा लागणार नाहीत. पहा आपले मुलं जे आहेत ना, आता लहान मुलांपासून एकदम MPSC UPSC मध्ये म्हणजे पाच डायरेक्ट स्पर्धा परीक्षा देत आहेत, अगदीच लहान मुलांपासून शाळेत जाणाऱ्या मुलांपासून जे स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यापर्यंत आपण सगळ्यांसाठी हा उपाय करू शकतो. पहा कारण हा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी अतिशय चांगला उपाय आहे. आणि हा यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फक्त आपल्याला एक मधाची बॉटल लागेल. पहा ती आपल्या कुठल्याही स्टॉलवरती पहा म्हणजे आपल्या कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये आपल्याला हे भेटून जाईल आणि नाही तर मग किराणा दुकानामध्ये पण भेटतं आणि नाही तर मग पूजा साहित्याच्या दुकानामध्ये पण भेटतं. तुम्हाला एक छोटीशी मधाची डब्बी आणायची आहे. पहा म्हणजे एक बॉटल केवढी पण आता तुम्हाला जी भेटेल त्या पद्धतीने आणायची आहे, जशी घ्यायची तशी घ्या. आणि त्यामध्ये आपल्याला एक दर्भाची काडी घ्यायची आहे. पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला दर्भाची काडी ही मिळून जाईल. आता त्यासाठीच मी अगोदर व्हिडिओ बनवला आहे की अजून तर 4-5 दिवस टाईम आहे पंचमी तिथी येण्यासाठी आणि मुलांची शाळा पण चालू झालेली आहे. पहा त्यामुळे आता पंचमी तिथी 4 दिवस आहे. तर ज्यांच्याकडे साहित्य नाही त्यांनी हे आवर्जून साहित्य आणा. ज्यांच्याकडे साहित्य आहे, मी आधी व्हिडिओ बनवला होता त्यांना माहिती आहे, त्यांच्यासाठी पण कसं की आपल्याला अगोदर व्हिडिओ आला की आपल्या पण लक्षात येतं आपल्याला या दिवशी हे करायचं आहे. पहा आता आज संपलं की आता पंचमी तिथी कधी आहे पहा की आता 5 दिवसांनी. पहा आता बुधवार झाला, आज अमावस्या झाली, आता गुरुवार 1, शुक्रवार 2, शनिवार 3, रविवार 4 आणि सोमवारी पंचमी तिथी आलेली आहे. पहा तर ह्या पंचमी तिथीच्या दिवशी आपल्याला काही करायचं आहे, हा उपाय करायचा आहे. तर यासाठी काय करायचं आहे, आपल्या मुलांची जी जीभ आहे ना, तर ती मुलांना आपली जीभ काढायला लावायची आहे, अशी बाहेर जीभ काढायला लावायची आहे. आणि जीभ बाहेर काढल्याच्या नंतर आपल्याला ह्या दर्भाची काडी जी आहे ती मधामध्ये बुडवायची आहे. आणि मधामध्ये बुडवल्याच्या नंतर आपल्याला ऐम हे जे अक्षर आहे हे आपल्याला मुलांच्या जिभेवरती लिहायचं आहे. पहा ऐम म्हणजे कसं, एडक्याचा त्याच्यावरती आपल्याला एक मात्रा पहा येईल आणि एक छोटासा टिंब येईल आणि डोक्यावरती रेष, असा ऐम जो अक्षर आहे ना, ऐम अक्षर हे आपल्याला मुलांच्या जिभेवरती काढायचं आहे. हा जो ऐम हे जे आहे ना, तर हा मंत्र म्हणजे हे जे बीज मंत्र आहे हा सरस्वती मातेचा आहे. आणि आपण आपल्या मुलांच्या जिभेवरती सरस्वती मातेचा ऐम हा शब्द जर लिहिला तर पहा त्याला त्यांच्या जिभेवरती कायम सरस्वती माता वास करेल. म्हणजे पहा आपल्या जिभेमुळे खूप चांगल्या गोष्टी होतात, खूप वाईट गोष्टी होतात. कारण आता पहा आपण जर ही आपली जी जीभ आहे म्हणजे ही जी आपली वाणी आहे सरस्वती माता जी आहे, तर पहा आपल्या जिभेवरती बसली तर आपण चांगलं बोलणार, चांगल्या गोष्टी करणार. आणि आपण जर वाईट बोलत असू तर त्याचनुसार आपल्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडत असतात. आपण जर चांगलं घडलोत तर पहा आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगलं घडेल. कारण पहा लक्ष्मी माता ही तेव्हाच आपल्याकडे
स्थिर होते जेव्हा आपल्याकडे सरस्वती माता असते. कारण पहा आपण अशा पद्धतीने जर सरस्वती मातेचे जर आपल्या जिभेवरती पहा ऐम काढलं तर आपण पहा आपले मुलं जे आहेत ते अभ्यासामध्ये कधीही कच्चे राहणार नाहीत पहा, आणि त्यांना अभ्यासाच्या गोष्टीविषयी पण आवड लागेल पहा. त्यांच्या आयुष्यामध्ये ते यशस्वी बनतील पहा, आणि ते जर त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी झाले तर लक्ष्मी माता त्यांच्या आपण कसं हसतमुखाने खुशीने त्यांच्याकडे नांदेल पहा लक्ष्मी माता. त्यासाठी आपल्याला हा सरस्वती मातेचा आपल्याला हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी जर तुमच्याकडे दर्भाची काडी नाही मिळाली तुम्हाला, आता समजा मध आहे, दर्भाची काडी जर नाही मिळाली तर तुम्ही सोन्याची काडी घेऊ शकता. आता सोन्याची काडी प्रत्येकाकडे थोडं ना थोडं सोनं हे असतं, किंवा मग आपल्याला सोन्याच्या काडीने केलं तरी पण चालेल पहा. ती मधामध्ये बुडवायची, त्याने ऐम हे सरस्वती मातेचा बीज मंत्र आपल्याला लिहायचा आहे मुलांच्या जिभेवरती. जरी तुमच्याकडे सोन्याची काडी नसेल तर आपल्या अगरबत्तीच्या काडीने लिहिलं तरी पण चालेल पहा. आपली जी अगरबत्ती आपण लावतो उदबत्ती अगरबत्ती, तर तिच्या काडीने लिहिलं तरी पण चालेल. आता पहा किती सोपा उपाय आहे, त्यासाठी काय अवघड आहे का? पण सातत्याने करत राहणं खूप गरजेचं आहे पहा. म्हणजेच की आपण आता हे जे अमावस्याच्या नंतर आता ह्या पंचमी तिथीला सुरुवात केली, दर पंचमी तिथीला करत जायचं पहा. तुम्हाला नक्की याचा रिझल्ट येईल की माझे मुलं असं करत नव्हते, माझे मुलं तसं करत नव्हते, आता माझे मुलं ह्या गोष्टी करायला लागले आहेत पहा. अभ्यासामध्ये त्यांना आवड निर्माण झाली आहे. त्यांना म्हणजे जे अवघड जात होतं जे सब्जेक्ट किंवा म्हणजे वाचनासाठी असू द्या कशासाठी असू द्या, तर ते त्यांना सोपं जात आहे. असं त्या पद्धतीने आपल्याला हे ऐम हा शब्द त्यांच्या मुलांच्या जिभेवरती लिहायचा आहे, आणि ही सेवा आईनेच आपल्या मुलांसाठी करायची आहे. आता जर आई लांब असेल तर वडिलांनी केली, किंवा घरातील वडीलधारे जे असतील त्यांनी केली तरीही चालेल. असं काही नाही की फक्त आईनेच करायचे आहे. आईने तर करायची आहे, कारण आईच मुलांकडे जास्त लक्ष देत असते. पण या व्यतिरिक्त पहा घरातील इतर मंडळीसुद्धा हा उपाय करू शकतात मुलांच्या जिभेवरती. आणि हा उपाय तुम्ही सकाळी संध्याकाळी दिवसभरामध्ये कधीही केला तरी चालेल. याच्यासाठी काही वेळेचं बंधन नाही. पंचमी तिथी ही पूर्ण दिवसभर असते, त्यामुळे पूर्ण दिवसभरामध्ये आपण हा उपाय करू शकतो. तर चला, आजचा व्हिडिओ या संदर्भातच मी घेऊन आले होते. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील, आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.